नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव. बघा, महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एक जी आर जाहीर केलेला आहे. महाराष्ट्र शासन मागच्या एक दोन महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस होतोय सध्या, याच्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळे जी.आर जाहीर करून मदत देत आहे. आता हा जो जी.आर आहे तो सातारा जिल्ह्यासाठी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एप्रिल 2026 मध्ये अवकाळी पाऊस आला होता. या अवकाळी पावसामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या मदतीच्या संदर्भातला हा जी.आर आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तुमच्याकडे अशी विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करावं, जेणेकरून मी महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे जे शेतकऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय आहेत, जी.आर आहेत, ते मी घेऊन येत असतो. जेव्हा मी हे व्हिडिओ अपलोड करेल, तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येऊन जातील, तुम्हाला याविषयी माहिती होईल. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. याच्या मागेही जे महाराष्ट्र शासनाने जी.आर काढले वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाच्या संदर्भात, ते आपण आपल्या चॅनलला घेऊन आलेलो आहे. आता आपण या सातारा जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात. बघा, महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने हा 27 एप्रिल 2026 रोजी जी.आर जाहीर केलेला आहे आणि हा शासन निर्णय झालेला आहे. या शासन निर्णयामध्ये जो काय एप्रिल 2026 मध्ये सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडलेला होता, या अवकाळी पावसामुळे जे शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे त्या मदतीसाठी सातारा जिल्ह्यासाठी 60,49,000 इतका निधी वितरित करण्याची शासन मंजुरी दिलेली आहे. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र शासन जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत वेगवेगळ्या 12 आणि 12पेक्षा जास्त, त्या वेगवेगळ्या, त्यामध्ये अवकाळी पाऊस असू द्या, अतिवृष्टी असू द्या, किंवा इतर कोणत्याही ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत, यांना महाराष्ट्र शासन मदत करत असतं. मग शेतकऱ्यांचं एक कर्तव्य असतं की जेव्हा अशा ह्या नैसर्गिक आपत्ती येतात, आपल्या पिकांचं नुकसान होतं, तेव्हाच शेतकऱ्यांनी पंचनामे करणं गरजेचं असतं. हे पंचनामे तुम्ही तुमचे जे काही तलाठी आहेत, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी किंवा कृषी सेवक आहेत, यांच्या माध्यमातून हे पंचनामे करून घ्यायचे असतात. आणि हे पंचनामे आपल्या तलाठ्यांकडे किंवा कृषी सेवकाकडे जमा करायचे असतात. मग जे शेतकरी असे पंचनामे करतात, अशाच शेतकऱ्यांना ही मदत येत असते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, जेव्हा अशा नैसर्गिक आपत्ती येतात, तुमच्या पिकांचं नुकसान होतं, तेव्हा तुम्ही पंचनामे अवश्य करा. याविषयी आपण सेपरेट व्हिडिओही आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे, पंचनामा करा म्हणून. आपल्या इंस्टाग्रामलाही आपण माहिती दिली होती की पंचनामे तुम्ही नक्की करा. मग आता हा निर्णय पाहूयात, किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या संदर्भात आपण आता थोडक्यात पाहूयात. बघा, सातारा जिल्ह्यामध्ये जो काही एप्रिल 2026 मध्ये अवकाळी पाऊस झाला होता, ते बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 782. म्हणजे ह्या 782 शेतकऱ्यांनी आपले पंचनामे केले नुकसानीचे. आणि हे बाधित शेतकऱ्यांचं जे काही हे क्षेत्र होतं ते 327.34 हेक्टर होतं. आणि ह्या शेतकऱ्यांना निधी मंजूर झालेला आहे तो 60,49,000, म्हणजे 60 लाख रुपये, 60.5 लाख इतका निधी ह्या सातारा जिल्ह्यातील 782 इतक्या शेतकऱ्यांना निधी मंजूर झालेला आहे. यापूर्वी आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे काय अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जी.आर आलेले आहेत ते दिलेले आहेत. याच्या पुढेही आपण देऊ. त्यामुळे नक्कीच तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. अशाच प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे नवीन अपडेट्स, शासन निर्णय, जी.आर पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता. आता आपण हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटला कधी येतील आपण हे पाहूयात. पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही प्रोसेस असते. ही प्रोसेसही आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती. जेव्हा शेतकऱ्यांचे VK-ID जनरेट होऊन येतील आणि VK-ID जनरेट होऊन आल्यानंतर जेव्हा हे शेतकरी EKYC करतील, तेव्हा ही त्यांची रक्कम त्यांच्या अकाउंटला येऊन जाईल. म्हणजेच ह्या प्रोसेसला थोडासा वेळ लागू शकतो. 1 ते 1.5 महिन्यामध्ये जे काही हे शेतकरी आहेत 782, या शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे येऊन जातील. धन्यवाद.